शेतकरी बंधू नमस्कार, मी प्रतीक प्रगाणे। आज आपण नांदुरा तालुक्यात आहोत, जिल्हा बुलढाणा। आणि या नांदुरा तालुक्यामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये खाली नाव राहिलेच गावाचं, तर त्या गावामध्ये आपण आज GX 304 जो आपला जिनोमिक्स कंपनीचा मका आहे हे पाहण्यासाठी आलो होतो। साधारणतः आपल्यासाठी नवीनच आहे, पण आपण नांदेड जिल्ह्याचे विभागीय प्रमुख जे आहेत सूर्यवंशी साहेब त्यांना सोबत घेतलेला आहे, कारण त्यांचा फार दांडगा अनुभव आहे या वाहनावर आणि या वाहनावर ते काम सुद्धा तिकडे करतात। तर त्याच संदर्भात त्यांना विचारू की आपले जे शेतकरी आहे, यवतमाळ जिल्हा असो किंवा इतर महाराष्ट्रात कोणते शेतकरी असो, तर त्यांनी हे GX 304 का लावावं। बाकी मार्केटमध्ये खूप मक्याचे वाहन आहे, बाकीच्या वाहनामध्ये आणि या वाहनामध्ये काय फरक आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर नमस्कार। नमस्कार। मेन कॅरेक्टर सांगतो, ही लवकर येणारा वाहन आहे, लवकर जिनोमिक्स 304। बरं, 120 दिवसामध्ये पूर्णपणे हार्वेस्ट करू निघून जाते, जमिनीमधून पूर्णपणे हार्वेस्ट होते। आणि मेन कॅरेक्टर सांगतो याचं की हा पूर्णपणे खालून ते वरपर्यंत भरलेला जाईल। त्याच्यानंतर याच्यातली जे बिट्टीचं प्रमाण आहे, इतर वाहनापेक्षा या बिट्टीचं प्रमाण जवळपास 10%, जवळपास 90% तुम्हाला दाणे आहेत आणि 10% याच्यामध्ये बिट्टीचं प्रमाण, 10% बिट्टीचं प्रमाण। हा, बरं, मला एक सांगा सर की साधारणतः असं कॅल्क्युलेशन केलं जातं, मोजलं जातं आडवा आणि उभं, हे कसं काय असतं? हा, एक चांगला प्रश्न केला यांनी। मी सांगतो, हे जे लाईन आहे हे 16 ते 17 आपली लाईन आहे। बरं, साधारण वाहनामध्ये ही जी लाईनिंग आहे 14-15 ची लाईन असते। बरं, याच्यामध्ये फक्त हे जे आहे ते 16 ते 17। काही आता चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यानं जर नियोजनबद्ध जर केलं समजा, तर हे तुम्हाला 18 पर्यंत येऊ शकते। बरं, आणि राऊंड जर पाहिला, साधारण व्हरायटीमध्ये दुसऱ्या 14 ते 15 ची लाईन असते, याच्यामध्ये तुम्हाला 16 ची लाईन आहे। हा, आणि कमी पाण्यामध्ये येणारा वाहन आहे। साधारणतः सर नियोजन कसं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी जर लागवड करत असेल तर? सर आता लागवड याची सांगायचं तात्पर्य 2 बाय 9च्या अंतरावर याची लागवड करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, जे ड्रीप वर करतात शेतकरी समजा। हा, ज्याच्याकडे पाण्याचं प्रमाण फार कमी आहे त्या शेतकरी पण कमी पाण्यात येणारा वाहन हे लावू शकतात। आणि मी असं ऐकलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी काही समजा अळीचा अटॅक कुठे कुठे मी असं ऐकलेलं येतो मक्यावर, तर आपल्या मक्यावर म्हणजे काय तुम्ही जाणवलं आतापर्यंत, असं काही आहे? मेन कसं आहे, ह्या व्हरायटीवर शेतकऱ्यांनी आता दुसऱ्या जे वाहन आहे तर मार्केटमध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता जेवढं आता नंतर जे लागवड केली त्याच्यामध्ये टेम्परेचरमुळे अळीचं प्रमाण वाढत असते। तर याच्यामध्ये सुरूला आपण जे 1 किंवा 2 फवारणी तुम्हाला घ्यायची आवश्यकता आहे। समजा सुरूपासून सुरूला प्री नियोजन मध्ये जर तुम्ही 1 स्प्रे घेतला तर नंतर तुमचं अळीचं प्रमाण या वाहनावर तुम्हाला। अतिशय रंगही खूप चांगला दिसत आहे, नारंगी असण्याचं काही वैशिष्ट्य आहे का? एक प्रश्न सांगतोय, सांगायचं तात्पर्य सांगतोय, हा पूर्णपणे वाळलेला मका नाहीये। बरं, आणि याला 10 दिवसाचा वेळ लागेल। त्याच्यानंतर या कणसाचा तुम्हाला दाण्याचा जे कलर आहे एकदम तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये भेटेल। हा, ॲव्हरेज सर याचं उत्पन्न कसं काय राहू शकतं? आता साधारणपणे शेतकऱ्यांनी आता बरेच प्लॉट पाहिले, त्या शेतकऱ्यांनी जवळपास आता कमी मेहनतीला 40-42 क्विंटल काढलेलं आहे। ज्याचं उत्पन्न समजा नियोजनबद्ध चांगलं केले त्या शेतकऱ्याला 45, 46, 48 पर्यंत सुद्धा प्रति एकरी क्विंटल उत्पन्न आले। तुमच्याकडे आता सध्या हे एक उत्पादन म्हणजे आपल्याकडे आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का आपल्याकडे? मका 305 एक व्हरायटी आहे। 305 ती पण या सेगमेंट मध्ये? हा, हे या सेगमेंट मध्ये आहे, पण त्या कणसाची लांबी थोडी छोटी आहे, हे मोठं आहे कंपॅरेटिव्हली। शेतकऱ्याला दोन्हीही फायद्याच्या गोष्टी आहे, त्याचा पण बीटीचं प्रमाण लहान, बीटीचं प्रमाण लहान। ठीक आहे, हरकत नाही। तर शेतकरी बंधू बघा सर, धन्यवाद। हे होते आपले सूर्यवंशी साहेब। आणि आपण जर का मक्याची लागवड करण्याची इच्छुक असाल, भविष्यामध्ये जर आपण एरियामध्ये लागवड करत असाल, तर तुम्ही अवश्य एकदा हे आपलं वाहन जे आहे GX 304 जिनोमिक्स कंपनीचे, ते हे तुम्ही अवश्य लागवड करून पहा। तुम्ही यवतमाळमधले असाल किंवा नागपूर असो, नांदेड असो किंवा महाराष्ट्रातून कुठेही असो, वैयक्तिक माझा औरंगाबाद असो, संभाजीनगर असो, माझा वैयक्तिक नंबर राहील आणि सूर्यवंशी साहेबाचा राहील, जेणेकरून तुम्हाला मक्याच्या संदर्भात सविस्तर जी काही माहिती लागेल ती तुम्हाला पुरवठा देतच राहील। धन्यवाद।